नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज माझ्या मुलाची इच्छा झालेली आहे पावभाजी खायची, म्हणून आपण आज पावभाजी बनवणार आहेत. तर बघूया पावभाजीसाठी लागणार आहे साहित्य. एक बीट घेतलेला आहे बारीक कापून, एक गाजर घेतलेला आहे, 3 बटाटे घेतलेत, एक शिमला मिरची घेतली आहे, थोडी फ्लावर घेतली आहे 50 ग्राम, आणि हे टमॅटो घेतलेत 2 बारीक कापून, आणि हे मटर घेतलेत 1 वाटी. हे फ्रोझर मटर आहेत माझ्याकडे ऑलरेडी फ्रोझर करून ठेवलेले, म्हणून मी बाहेरून मटर नाही आणले दुसरे. हे बघा, हे मटर 1 वाटी घेतलेले आहेत. तर चला आपण सुरुवात करूया रेसिपी बनवायला. कुकरमध्ये आपण ह्या सगळ्या भाज्या टाकून घेऊया. बटाटे, फ्लावर, शिमला, टमॅटो, गाजर आणि बीट हे टाकून ह्या भाज्या 1 ग्लास पाण्यात टाकूया. 1 ग्लास पाणी टाकून झाल्यावर आपण याला भाजीला 3-4 शिट्या काढून घेऊया, म्हणजे ती भाजी छान होते मस्तपैकी. आणि हे मटर आहेत हे पण लास्टला ॲड करून टाकूया ह्याच्यातच. कुकर 3 ते 4 शिट्या झाल्यावर पुढे सुरुवात करूया बनवायला. शकता तुम्ही आमची भाजी आहे पावभाजीची, ती छान अशी उकळून घेतलेली आहे, छान झालेली आहे, उकळलेली आहे. 4 शिट्ट्या लावून घेतल्यात मी, 4 शिट्ट्या बस होतात. आता मॅश करूया भाजीला. आपण तुम्ही चम्मचनी केलं तरी चालेल, कोणाकडे मॅशर नसेल ना तर चम्मचनी पण करू शकता, पण मॅशरनी मस्त बारीक होते एकदम. हे बघा, एकदम गरम गरम आहे भाजी. 4 शिट्ट्यांमध्ये सगळं व्यवस्थित शिजलंय. गाजर, बीट वगैरे सगळं शिजलंय. बारीक करून घेऊया, एकदम मॅश करून घेऊया छान असं आहे भाजीला. बघू शकता तुम्ही किती छान असं मस्तपैकी बारीक झालेलं आहे ते. बघा किती छान असं मस्तपैकी बारीक झालेली आहे आपली भाजी, एकदम लाल झालेली आहे. तर आपण भाजीला जी फोडणी करणार आहेत बघा, त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे बारीक चॉपरमध्ये चिरून घेतलेला, म्हणजे करून घेतला आहे बारीक, आणि एक शिमला मिरची पण घेतलेली आहे, एक त्याच्यात टाकली होती, एक याच्यामध्ये बारीक घेतली आहे. आणि अद्रक लसूण पेस्ट बघा मी घरातच वाटून घेतलं आहे. मी कधीच बाजारातला अद्रक लसूण पेस्ट नाही आणत, कारण मला त्याचा वास येतो, म्हणून मी घरातच लगेच तयार करते पटकन जेव्हा करायचं असेल तेव्हा. आता आपण फोडणं हे करूया, भाजी बनवूया पावभाजीची. पाहिजे पावभाजीचं हे बघा, गॅस पेटवून घेतलाय, कढई ठेवून घेतली आहे. थोडंसं तेल, 2 पळी तेल टाकलंय मी. तेल टाकल्यावर हे बघा एवढा असं बटर टाकलंय मी. शिवाय पावभाजी छान लागतच नाही. जेवढं जास्त बटर असेल ना पावभाजीमध्ये तेवढी छान पावभाजी लागते. बघू शकता. आपलं तेल आणि बटर पण गरम झालेलं आहे. 1 चम्मच असं भरून जिरा टाकूया. 1 चम्मच जिरा टाकल्यावर हे बघा, कांदा एक आपल्याला बारीक तो टाकूया. तो टाकून घेतल्यावर कांदा चांगला लाल होऊ द्यायचा.
थोडंसं लालसर झाल्यावर म्हणजे आपण अद्रक लसूण वाटलेलं आहे ना ते घालूया. लाल करून घेऊया. अद्रक लसूण कांदे घरच्या अद्रक लसूणची जी पेस्ट वाटली त्याची खुशबू खूप छान येते, कारण घरातच केलेली बरी असते. खूप दिवसाची बाजारातली असते, खूप महाग पण असते. पटकन घरात आपण करायचं आणि टाकायचं, म्हणजे चांगली भाज्या पण चांगल्या होतात टेस्टी. जास्त जे पण रेसिपी दाखवते त्या घरच्याच वस्तूंची दाखवते, म्हणजे घरच्याच वस्तूंची करते मी जास्त करून. हे बघा, ही जी शिमला मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे ना ती पण टाकूया. ह्या स्टेजवर ना आपण थोडंसं मीठ टाकूया, कारण ते नरम होईल. मग शिमला मिरची हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं, थोडंसं घाललंय. शिमला मिरची लवकर बारीक होईल, नरम होईल. आपलं अद्रक लसूण हे खूप छान झालेलं आहे असं लाल. आता आपण 2 चम्मच भरून मसाला टाकूया. लाल तिखट, हळद टाकूया थोडीशी, अर्धा चम्मच हळद टाकूया. ह्या मसाल्यात आपण मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. बघा, स्पेशल एव्हरेस्ट पावभाजी मसाला 2 चम्मच टाकूया. पावभाजी मसाला टाकून घेतल्यावर आता आपण ही जी पावभाजीची भाजी आहे ती टाकून घेऊया. थोडंसं मीठ अगोदर टाकलेलं आहे म्हणून थोडंसंच टाकून घेऊया चवीपुरतं. आपली पावभाजी खूप छान असा कलर आलेला आहे. पावभाजीला एकदम लाल कलर आलेला आहे. फूड कलर वगैरे काही घातला नाहीये, तरी सुद्धा किती छान सुगंध येतोय पावभाजीचा. कलर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर आपली हॉटेल सारखी पावभाजी रेडी आहे. त्याच्यात अजून एक वस्तू टाकणार आहे. पावभाजीचा टेक्स्चर कसा आहे तो बघू शकता तुम्ही. छान, खूप छान. आपण ऍड करूया कोथिंबीर. झालेली आहे आपली रेडी पावभाजी. आता आपण सर्व करूया. पाव गरम करून घेऊया. मस्तपैकी आता पाव आपण गरम करून घेऊया. बघा किती छान वाटते. आता बटर टाकून घेतलाय मी याच्यावर आणि थोडंसं असं पावभाजी मसाला टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडीशी
आवडीची आपली जी पावभाजी आहे ती. आपण यात पाव गरम करून घेऊया. खूप छान मस्त असे बटर पावभाजी आपली रेडी आहे. बघू शकता असे पाव आपण गरम करून घ्यायचे. बघू शकता भाजी. तर चला मैत्रिणींनो, बघूया आपली पावभाजी रेडी आहे. आपली प्लेट बघा कशी दिसते पावभाजीची. खूप छान अशी मी पावभाजी बनवलेली आहे. वाव, मस्त पैकी पावभाजी आहे. बटर पण टाकून घेतलंय वरून. पाव पण मस्त पैकी करून केलेले आहेत. एक नंबर पावभाजी. जर माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. मला सांगा सबस्क्राईब करून कशी वाटली माझी पावभाजीची रेसिपी तुम्हाला. तुम्हाला काही रेसिपी पाहिजे असेल तर मला DM करा. मला DM करून सांगा तुम्हाला कुठली रेसिपी आवडती, तर मी नक्कीच प्रयत्न करेल बनवायची. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.